नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 5 मार्च 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ आजच्या खरेदी बाजार सत्रामध्ये बघायला मिळाले आहे. त्यामध्ये सिंधी सेलू, वरोरा आणि वडवणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये जवळपास 100 ते 125 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दरवाढ झालेली असताना अन्य बाजार समितीचे अन्य जिल्हा तालुक्यात सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर या ठिकाणी दुपारी 2 पर्यंत आवक आलेली होती 2200 क्विंटल कापसाची. कमीत कमी कापूस बाजारभाव जवळपास 7450 रुपये सर्वसाधारण दर होते, 7550 तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी. या ठिकाणी 185 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7900 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे, 8000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर जवळपास सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8070 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी कापूस बाजारभाव निघालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 250 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7400 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव, 7600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल. कमीत कमी दर 7000 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव जवळपास 7400 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये दबावच बघायला मिळाले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. 348 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7000 रुपये सर्वसाधारण दर 7500 तर जास्तीत जास्त दर 7700. आरवी कापूस H4 मीडियम स्टेपल 1489 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 7368 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे, 7450 तर जास्तीत जास्त दर 7600. त्यानंतर बाजार समिती पारशिवनी कापूस H4 मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी मित्रांनो दबावातच बघायला मिळाले असून 160 क्विंटलची आवक होती. कमीत कमी दर 7400 सर्वसाधारण दर 7450 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7500 रुपये. त्यानंतर सोनपेठ कापूस H6 मीडियम स्टेपल 295 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव 7600 रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते 7501 तर कमीत कमी दर 7400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपन, जिल्हा यवतमाळ. आवक या ठिकाणी 90 क्विंटलची. कमीत कमी दर 6500 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे, 7000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7200 रुपये. त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो 1000 क्विंटलपर्यंत आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील सुधारणा हलकीशी बघायला मिळाली असून सर्वसाधारण दर होते 7480 रुपये, जास्तीत जास्त दर 7700 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर 7300 रुपये. त्यानंतर बाजार समिती पुलगाव, जिल्हा वर्धा 222 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर होते 7000 रुपये सर्वसाधारण दर 7550 तर जास्तीत जास्त दर 7650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल 120 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 6900 रुपये सर्वसाधारण दर होते 7500 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7650 रुपये. त्यानंतर कळमेश्वर, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी 1136 क्विंटल हायब्रिड कापसाची. कमीत कमी दर 7000 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7300 तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये थोडीफार नरमाई बघायला मिळाली असून त्यानंतर बाजार समिती आहे मांडळ कापूस लोकल 410 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7350 रुपये सर्वसाधारण दर होते, 7590 तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7698 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी भद्रावती. आवक या ठिकाणी आलेली आहे 100 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6150 रुपये सर्वसाधारण दर होते, 6575 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7000 रुपये, जवळपास 200 ते 250 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या बाजार समितीमध्ये बाजारभाव मित्रांनो घटलेले आहे. तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हा आज दबावच बघायला मिळालेले आहे. उर्वरित राज्यातील बाजारभाव बघता हे काही ठिकाणचे स्थिर तर काही ठराविकच बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये एकदम हलकीशी दरवाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.